नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जे कोणी नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीसाठी अर्ज करण्याच्या तयारीत आहेत, त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत आवश्यक आहे. कारण NMMC भरतीच्या तारखांमध्ये एक मोठा बदल झालेला आहे आणि तो अजिबात चुकून चालणार नाही. तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण नेमका काय बदल झालाय हेच सविस्तरपणे समजून घेणार आहोत. बघा, कधीकधी एक छोटीशी चूक सुद्धा अर्ज करण्याची संधी हिरावून घेऊ शकते. त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हो, अगदी बरोबर. अर्ज करण्याच्या ज्या तारखा आहेत त्या पूर्णपणे बदलल्या आहेत आणि समजा ही नवीन माहिती वेळेवर मिळाली नाही तर अर्ज करण्याची संधी कायमची गमवावी लागू शकते. म्हणूनच पुन्हा एकदा सांगतो, शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. चला तर मग पाहूया हा बदल नेमका आहे तरी काय. आपण थेट NMMCने जी अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे तिचंच विश्लेषण करणार आहोत. म्हणजे काय की सगळी माहिती 100% अचूक आणि विश्वासार्ह असेल. हे बघा, स्क्रीनवर जे दिसतंय ना, तेच ते अधिकृत सूचनापत्र आहे. हे थेट नवी मुंबई महानगरपालिकेने जारी केलंय. त्यामुळे या माहितीवर पूर्णपणे विश्वास ठेवू शकता. ही 100% खरी आहे. आता या सूचनेत काय म्हटलंय बघा. हा जो बदल आहे तो सरळ सेवा भरती 2025-26 साठी आहे. आणि इथे जे जाहिरात क्रमांक दिलेले आहेत ना, आस्थाचे 01, 03 आणि 04, ते एकदा तपासून घ्या. म्हणजे ही सूचना आपल्या अर्जाला लागू होते की नाही याची खात्री होऊन जाईल. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या जुन्या तारखा होत्या त्या आता विसरून जा. त्या रद्द झाल्या आहेत. NMMCने अर्ज भरण्यासाठी एक पूर्णपणे नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. आणि इथे बघा, सगळं चित्र एकदम स्पष्ट होतंय. एका बाजूला जुन्या तारखा आहेत आणि दुसऱ्या बाजूला नवीन, सुधारित तारखा. म्हणजे काय तर अर्ज भरण्याची प्रक्रिया जी आधी 5 जानेवारीला सुरू होणार होती ती आता 20 जानेवारीला सुरू होईल. आणि जी 8 फेब्रुवारीला संपणार होती ती आता 19 फेब्रुवारीला संपेल. हा बदल लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. की टाईमलाईन बघितल्यावर तर सगळंच अजून सोपं होतं. बघा, जुनी 5 जानेवारीची तारीख कॅन्सल, नवीन तारीख 20 जानेवारी आणि जुनी शेवटची तारीख 8 फेब्रुवारी ती सुद्धा कॅन्सल. आता नवीन फायनल डेडलाईन आहे 19 फेब्रुवारी रात्री 11:55 वेळ पण लक्षात ठेवा. बरं, तारखा तर कळाल्या, पण आता या बदलामुळे उमेदवारांनी काय करायला हवं? त्यांची पुढची पावलं काय असली पाहिजेत? चला, हेच आता पुढे पाहूया. तर ही आहे एक सोपी ॲक्शन प्लॅन, फक्त 3 स्टेप्स. स्टेप नंबर 1, जुन्या तारखा डोक्यातून पूर्णपणे काढून टाका. स्टेप नंबर 2, नवीन तारीख म्हणजे 20 जानेवारी आपल्या कॅलेंडरवर लगेच मार्क करून ठेवा. आणि स्टेप नंबर 3, 19 फेब्रुवारीच्या आत ऑनलाईन अर्ज कसा सादर करता येईल याची तयारी सुरू करा. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, अर्ज ऑनलाईन आहे म्हणजे साहजिकच फी सुद्धा ऑनलाईनच भरावी लागेल. त्यासाठी UPI किंवा इतर डिजिटल पेमेंटची गरज पडू शकते. म्हणून अर्ज भरायला बसण्यापूर्वी आपली ऑनलाईन पेमेंटची सिस्टीम तयार आहे की नाही हे एकदा नक्की तपासून घ्या. मित्रांनो, अशाच प्रकारे सखोल माहिती गोळा करून ती सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी आमची संपूर्ण टीम खूप मेहनत घेते. आमचं हे काम जर कोणाला उपयुक्त वाटत असेल, मूल्यवान वाटत असेल तर स्वेच्छेने छोटीशी मदत करून आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. अगदी खुद्द नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या सूचनेमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. आता यावरूनच या माहितीचं गांभीर्य लक्षात येतं. त्यामुळे या बदलाला अजिबात हलक्यात घेऊ नका. चला, आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. ह्या सगळ्या माहितीमधली एक गोष्ट जी अजिबात विसरून चालणार नाही ती म्हणजे एक तारीख. आणि ती तारीख आहे 19 फेब्रुवारी 2026. ही तारीख आत्ताच्या आत्ता आपल्या कॅलेंडरमध्ये लाल अक्षरात लिहून ठेवा. 19 फेब्रुवारी 2026 ही ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची फायनल तारीख आहे. आणि हो, वेळ पण लक्षात ठेवा, रात्री 11:55 पोर्टल बंद होईल. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट बघत बसू नका. बघा, अशा अधिकृत सूचना अनेकदा आपल्या नजरेतून सुटून जातात. जरा विचार करा, आपल्या मित्रमैत्रिणींपैकी, नातेवाईकांपैकी कोणी जर या भरतीची तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती किती महत्त्वाची ठरेल, नाही का? त्यामुळे ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. जर DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.